महाराष्ट्रात नव्या सरकारचं विशेष अधिवेशन सुरू असतानाच सोमवारी भाजपाच्या एका आमदारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या 55 वर्षीय सतीश वाघ यांचं अपहरण झालं। संध्याकाळच्या सुमारास थेट त्यांचा मृतदेह सापडलेला आहे। दुसरा दिवस उलटून सुद्धा आमदार टिळेकरांच्या मामांचे मारेकरी मात्र सापडलेले नाहीयेत। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने तपास करत 2 जणांना सध्या ताब्यात घेतलंय। पण आता सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांचा शोध नेमका लागतो कधी, या प्रकरणाचं सत्य समोर कसं येतं, या प्रश्नांची उत्तरं मिळणं सध्या गरजेचं झालेलं आहे। इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेसमध्ये, परंतु आमच्या एरियाचे साधारण 10 पोलीसच्या टीम्स आणि क्राईम ब्रांचच्या 6 अशा जवळजवळ 16 टीम्स याच्यावरती काम करतात। लवकरच डिटेक्शन होईल। निश्चित पोलीस तपास करतायत, योग्य दिशेने करतायत आणि हा कशासाठी झाला, कुणी केला याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला सांग। तुम्हा सगळ्यांनी चॅनलवर चालवलं की इथूनच अपहरण झालं, दुपारनंतर मृतदेह सापडला। त्यामुळे एवढ्याच बाबतीत चर्चा माझी झालेली आहे। शेवटी ते तपास करतायत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर ते जो गुन्हा घडलेला आहे ते गुन्हेगार आणि गुन्हा घडण्यामागचं कारण हे आपल्यापर्यंत पोलीस तपास यंत्रणा संपल्यानंतर कळेल। बाकी त्यांच्याशी माझी वेगळी काही चर्चा झालेली नाही। माझ्या कुटुंबावरती, माझ्या वाघ परिवारावरती एक मोठं संकट आजच्या निमित्तानं आलेलं, त्यामुळे अधिक फार मला बोलण्यात हे नाहीये, परंतु तपास संपल्यानंतर नक्की होईल तुमच्याशी। तर आमदारांच्या मामांना नेमकं मारलं कोणी, नेमका घटनाक्रम काय ते सगळं आपण बघूया। सतीश वाघ मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले होते। सोलापूर रस्त्यावरती ब्लूबेरी हॉटेल बाहेर विसाव्यासाठी ते काही काळ थांबलेत। हॉटेल बाहेर अचानक कार आली आणि त्यातून 4 जण बाहेर आलेले आहेत। अपहरणकर्त्यांची सतीश वाघ यांच्याशी बातचीत सुद्धा झालेली आहे। अपहरणकर्त्यांनी सतीश वाघ यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवलंय। सतीश वाघ यांचा मृतदेह संध्याकाळी उरुळी कांचनच्या शिंदवणे या घाटामध्ये सापडलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। ईव्हीएम विरुद्ध बॅलेटच्या संघर्षामुळे मार्कडवाडी गाव राज्यामध्ये पॉलिटिकल हॉटस्पॉट बनलेला आहे आणि याच मार्कडवाडीतून आज महायुतीने शरद पवार आणि मोहिते पाटलांवरती टीकास्त्र डागलेला आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही मार्कडवाडीमध्ये हजेरी लावत ईव्हीएमचा विरोध तीव्र केलेला आहे। मार्कडवाडीमध्ये आज पॉलिटिकल ड्रामा कसा रंगलाय हे पाहूया। विधानसभेच्या निकालानंतर राज्यातलं सर्वाधिक चर्चेतलं गाव म्हणजे मार्कडवाडी। ईव्हीएम विरोधातलं केंद्र बनलेल्या मार्कडवाडीची नोंद देशभरातल्या नेत्यांनी घेतली। महाविकास आघाडीनंही मार्कडवाडीच्या बॅलेट मतदानाच्या मागणीचं जोरदार समर्थन केलं। याच मार्कडवाडीत मंगळवारी महायुतीकडून सभा घेत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला। गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तो दे भोपळा होता। मार्कडवाडीच्या वादातून धनगर समाजाच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून एकीकडे उत्तम जानकरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर दुसरीकडे आता भाजपकडून गोपीचंद पडळकर मैदानात उतरलेत। त्यामुळे मार्कडवाडीच्या निमित्तानं 2 धनगर नेते आमने सामने आलेत। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला, आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। विधानसभा निवडणुकीच्या नंतर सोलापूरचं मार्कडवाडी आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय युद्धाचं कुरुक्षेत्र बनलंय। शरद पवारांनी मार्कडवाडीतून ईव्हीएम विरोधी एल्गार पुकारला आणि या राजकीय वादाची ठिणगी पडली। खोत आणि पडळकरांनी मार्कडवाडीत सभा घेत
पवार मोहिते पाटलांना टार्गेट केलं तर मुख्यमंत्र्यांनी मार्कडवाडीत यावं अशी मागणी उत्तमराव जानकरांनी केली आहे। तुम्ही सभा करायला कशासाठी जाणार? पवार साहेबांना 4 शिव्या घालणार, इतर कुणाला आमच्या तालुक्यातल्या मोहिते पाटलांच्या विरोधात बोलणार, याशिवाय सभेमध्ये दुसरा काय यांचा उद्देश आहे असं मला वाटत नाही। कारण मार्कडवाडीचा जो आक्रोश आहे तो बॅलेट पेपरवर मतदान घ्या आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापले होते, मतदानाची प्रक्रिया सुरू केली होती, प्रशासनानं पोलीस फोर्स त्या ठिकाणी घातले। मार्कडवाडी गावात धनगर समाजाचं प्राबल्य आहे। गावातली एकूण मतदार संख्या आहे 2400। विधानसभेत इथं मतदान झालं 1905, त्यापैकी उत्तम जानकरांना 843 मतं तर राम सातपुतेंना 1003 मतं मिळाली। मार्कडवाडीतून मताधिक्य कमी झाल्यानं जानकरांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली, तर हे गाव मोहिते पाटलांच्या दहशतीला जुमानत नसल्यानं आपल्याला मताधिक्य मिळाल्याचा दावा राम सातपुतेंनी केलाय। धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेचं घर विकत घेणारी औलाद अजून जन्माला यायची आहे। राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाहीये। मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, अकलूज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल, भाजपचा। राजकीय हॉटस्पॉट बनलेल्या मार्कडवाडीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा येऊन धडकले आणि त्यांनी ईव्हीएमचा विरोध अधिक तीव्र केला। निवडणूक आयोगाचीच मोमेंट जी आहे ती संशयास्पद आहे। आम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेप घेतलेले आहे की ते 76 लाख मतं जे रात्री वाढले गेलेत ते कसे वाढलेत। तुमची सगळी मोमेंट फास्ट आहे, ऑनलाईन आहे, ईव्हीएम मशीन त्याच्यासाठी पाहिजे, पारदर्शकता राहते। निवडणूक आयोग का बॅकफूटवर चाललेला आहे? ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा, बॅलेट मतदानासाठी उभारलेलं आंदोलन, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं समर्थन यामुळे मार्कडवाडीकडे सत्ताधारी आणि विरोधकांची वर्दळ वाढली आहे। ईव्हीएम विरुद्ध बॅलेटची ही लढाई नेमकं कोणतं वळण घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंविरोधात अत्याचाराविरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आक्रोश बघायला मिळतोय। संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। या आंदोलनामध्ये आमदार थोरातांचे भाचे सत्यजित तांबे आणि जयश्री थोरात या सहभागी झाल्या होत्या। लातूरच्या निलंगा शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। याच वेळेला बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। इथे नेवासामध्ये सुद्धा निघालेल्या मोर्चात संत महंत हे सहभागी झालेत। तर वाशिममध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या संख्येने खरं तर त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। बांगलादेशमध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद आता परभणीच्या पाथरीमध्ये सुद्धा उमटलेले आहेत। शहरातील बाजारपेठा या बंद ठेवत नागरिकांनी निषेध नोंदवलाय। तर नांदेडमध्ये मोर्चेकरांनी हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन दिलेलं आहे। एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय।